आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197व्या जयंतीनिमित्त सर्वांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो। आज वसमतमध्ये तसं बघितलं तर 16 वर्षापासून माननीय आमचे कैलास जोंधळेजी, युवराज आवटेजी, आमचे दिवाकर पुंडगेजी यांच्या सर्व सहकार्यामधून, संजयराव खंदारे इथे नाही आहेत, तर ह्यांच्या सहकार्यामधून गेले 16 वर्ष झालं आम्ही ही जयंती, महात्मा फुले जयंती ही मिरवणूक काढून साजरी करतो। त्याचं कारण असं की ही पहिली जयंती ह्यांनी सुरू केलेली आहे महात्मा ज्योतिबा फुलेंची, आणि त्याचं कारण असं की महात्मा फुलेंचं जे कार्य आहे, स्त्री शिक्षण आहे, शिक्षण आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल त्यांनी वाचा फोडली होती। त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की शिक्षणाशिवाय तुम्ही बघितलं असेल तर शिक्षणाशिवाय समाज सुधारणा होत नाही, तर असं सामाजिक कार्य त्यांचं आहे होतं, आणि त्यांनी आपल्याला जी मार्गदर्शन केलेलं आहे त्याच धर्तीवर आपण यापुढे आपण चालत राहू अशी मी अपेक्षा करतो। परत एकदा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो, आणि जयंती मंडळाला सुद्धा आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी अशीच जयंती दरवर्षी चालू ठेवावी। आता एक व्याख्यान पण आहे बगाडी गल्लीमध्ये, मला वाटतं झालं असेल, आणि दुसरं हयातनगरमध्ये 13 तारखेला महात्मा ज्योतिबा फुले जयंती आहे, सर्वांनी तिथं उपस्थित राहावं असेही मी विनंती करतो। आणि हे आपले प्राध्यापक कैलासराव जोंधळेजी हे काय करतात, दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त एक पेपर काढतात आणि विद्यार्थ्यांना ते पेपर सोडवायला देतात, आणि त्यांच्यामध्ये जे नंबर येतो स्पर्धा घेतात, आणि त्याच्यामध्ये ज्यांचा नंबर येतो त्यांना आम्ही बक्षीस वाटप उद्या किंवा परवा करणार आहोत, 14ला करणार आहोत। तर जयंतीचा उद्देश एकच आहे की जनमानसामध्ये आपल्याला सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हायला पाहिजे, आणि त्यांनी जे कार्य केलेलं आहे स्त्री शिक्षणाचं आणि शेतकऱ्याबद्दलचं, त्याची आठवण आपल्याला राहावी, एवढाच ह्या जयंतीनिमित्त आपल्याला उद्देश असतो। परत एकदा सर्वांना जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।